सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना, महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर केवायसी प्रक्रिया पूर्णपणे यशस्वीरित्या चालू झालेली आहे. तरी सर्व महिलांनी आपला आधार क्रमांक टाकून कॅप्चर करून मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे आणि जे आधारला निगडित जो नंबर आहे त्या नंबरवर तुमचा आधारचा OTP येईल आणि तो OTP आपल्याला इथं सबमिट करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पुढील प्रोसेससाठी आपल्या वडिलांचं किंवा पतीचा आधार लागणार आहे. तो OTP तुम्हाला जो आलेला OTP इथं कॅप्चर करून सबमिट करून घ्यायचा आहे. आणि सबमिट केल्यानंतर तुमचा नेक्स्ट फॉर्म जे आहे वडिलांचं किंवा पतीचं आधार, त्यामध्ये पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकावा लागणार आहे. तर सबमिट प्रोसेससाठी थोडासा कालावधी लागत आहे, कारण साईट काही वेळापूर्वी चालू झाले असल्यामुळे साईट थोडं प्रोसेसिंगमध्ये वर्क करत आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागेल आणि व्यवस्थितरित्या ते केवायसी सबमिट करायचे. त्यासाठी तुम्हाला आपलं आधार व पतीचं किंवा वडिलांचं आधार या दोन्ही आधारला मोबाईल नंबर लिंक राहणं गरजेचं आहे. तरच ही केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्णपणे करू शकता. तर तुमचं केवायसी सबमिट झाल्याच्या नंतर वडिलाचं किंवा पतीचा आधार हा पेज त्या समोर ओपन होईल आणि त्या पेजमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा पतीचा आधार क्रमांक तिथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जो आधार नंबर इथं फिलअप करत आहात वडिलांचं किंवा पतीचं, त्या आधारला सुद्धा मोबाईल नंबर आधारला लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅप्चा तुम्हाला कॅप्चर करायचं आहे आणि मी सहमत आहे आधार प्रमाणीकरणासाठी या बटनावर क्लिक करून OTP साठी परत तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो OTP येईल तो OTP इथं सेम असा कॅप्चर करून सबमिट करायचा आहे. आणि सबमिट झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस जी आहे व्यवस्थितरित्या तुमच्या पतीचा OTP किंवा वडिलांचा जे काही आधार तुम्ही तिथं सबमिट केला OTP आलेला आहे आणि तो OTP तुम्हाला त्या पद्धतीने इथं सबमिट करून घ्यायचा आहे. आणि हा OTP सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुमचे पुढील डिटेल ते यामध्ये घेईल. आता पुढील डिटेल कसे राहतील हे तुम्हाला थोडक्यात लाईव्ह मध्ये आपण या केवायसी करते वेळेस जे लाईव्ह चित्रीकरण तुम्हाला मी दाखवत आहे, सादर करत आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला केवायसी करणं गरजेचे आहे. आता कारण साईटवर 1 ते 5 मिनिट इतका वेळ लागू शकतो या प्रक्रियेसाठी, कारण साईटवर थोडासा लोड असेल त्यामुळे प्रोसेसिंगला वेळ लागत असेल. पण तरीही कुठेही गडबड न करता चूक करता हा फॉर्म व्यवस्थितरित्या तुम्हाला OTP सबमिट करून इथं सबमिट केल्यानंतर नेक्स्ट फॉर्म त्याच्यामध्ये ओपन होईल. त्यामध्ये तुमची कॅटेगरीज कास्टनुसार ते त्यामध्ये निवडून सबमिट करायचे. तुमच्या घरामधील एकच महिला या योजनेमध्ये लाभ घेत आहे का, विवाहित किंवा अविवाहित, ते त्याच्यामध्ये सबमिट करून तुम्ही तुमच्या घरातील कुठलाही व्यक्ती सरकारी कामामध्ये नियुक्ती आहे का, त्यासाठी त्याच्यामधून तुम्हाला त्या गोष्टी नियुक्त करून त्यामध्ये सबमिट करायच्या आहे आणि पूर्ण माहिती भरून खाली सबमिट करून द्यायची आहे. आणि तुमची केवायसी कंप्लीट झाली असे पूर्णरित्या तुम्हाला एक मेसेज येईल आणि तुमच्या डॅशबोर्डवर ग्रीनमध्ये सक्सेस युअर केवायसी असा दाखवेल. धन्यवाद. व्हिडिओला पूर्ण पहा आणि लाईक करा.